आणि प्रवाशांच्या मागणीचा विचार करता ह्या वर्षी आम्ही जवळजवळ 5,500 बसेस या ठिकाणी आता उपलब्ध करून देतोय. प्रामुख्याने आम्ही नवीन योजना काढलेली आहे, त्या माध्यमातून 40 जर भक्तगण एकत्र आले, वारकरी एकत्र आले तर त्यांना पूर्ण बसेस आम्ही भाड्याने देऊन त्या माध्यमातून त्यांची सुविधा करण्याची योजना आखलेली आहे, त्याला सुद्धा प्रतिसाद मिळतोय. आणि 5,500 बसेस असल्या कारणानं जेवढ्या मोठ्या प्रमाणात वारकरी पंढरपुरात येतील त्यांना सगळ्यांना सुविधा देण्याचं काम आम्ही करतोय. आमचे 4,000 ते 5,000 कर्मचारी या ठिकाणी तैनात आम्ही करतोय. कर्मचाऱ्यांच्या सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या सुद्धा देण्याची जबाबदारी महामंडळाकडून आमची आहे, ती सुद्धा आम्ही जबाबदारी घेतोय. आणि भक्तजनांना कुठल्याही प्रकारे कुठल्याही गोष्टीची कमी एसटी महामंडळाच्या माध्यमातून होणार नाही याची काळजी आम्ही घेतो. अधिकाऱ्यांनी अडचण वाटली की समोरचा रस्ता आहे, ट्रॅफिक जाम होता आणि परिस्थिती येणारा भाविक जाणारा भाविक शहराच्या बाहेरचा रस्ता असल्यामुळे तिकडूनच जातो. आणि आपल्या एक चंद्रभागा स्टँड महत्वाचा आहे, इथून एसटी बसेस बाहेर पडतात, 4 तास एसटीला बाहेर पडण्यासाठी लागतात. त्याच्यासाठी काय जागा मी आता संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी त्या विषयावर चर्चा केली आणि आमचे जे या पंढरपूरचे सगळे आमचे काही प्रमुख अधिकारी आहेत ते त्यांच्याशी चर्चा करून त्यावर काय मार्ग काढून लवकर जर तोडगा निघेल तर आमच्या बसेस लवकर बाहेर पडू शकतील. ट्रॅफिकचा जो अडचणी आहे त्याचा सामना त्यांना करावा लागेल, अशा प्रकारची उपाययोजना पुढल्या 2 ते दिवसात आम्ही करतो. पहिला जो उपक्रम चांगला आहे, काय याची योजना असणार आहे, कशा पद्धतीने मूल्यमापन असणार आहे? नाही बघा, शेवटी आमचे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, दिवस रात्र मेहनत करत असतात, परिश्रम घेत असतात, लाखो प्रमाणामध्ये येणाऱ्या भाविकांची काळजी घेत असतात, एवढ्या मोठ्या प्रमाणात भक्तगण येत असतात, त्यांना सुविधा देण्यासाठी प्रयत्न करत असतात. आणि त्यामुळे 24 तास काम करणारा आमचा कर्मचारी, आमचा अधिकारी, त्याचं कुठे मूल्यमापन व्हायला पाहिजे. आमचे कर्मचारी आणि अधिकारी आहे म्हणून त्यांच्याकडे राबून घ्यायचा आणि त्यांचा चांगल्या गोष्टीचा कधी विचार करायचा नाही, हे पण योग्य नाही. जर चुकीचं काय केलं तर आम्ही आमच्या पद्धतीनं त्यांच्यावर कारवाई करतो, पण चांगलं जर केलं तर त्यांचं कौतुक करण्याची जबाबदारी सुद्धा एसटी महामंडळाचा अध्यक्ष म्हणून माझी आहे. आणि त्यामुळे मी MD ना सांगितलेलं आहे की जी काही ह्या काळामध्ये अतिशय चांगली सेवा करतील, कारण ही शेवटी सर्वसामान्य जनतेची सेवा आहे. ती जनतेची सेवा करत असताना चांगली कामं करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव करण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे. आणि एक विशेष कार्यक्रम जो आमचा असतो त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचा सन्मान करण्यात येईल आणि त्यांचा जे काही कामगिरी त्यांनी केलेली आहे त्याचा योग्य तो त्यांनी जबाबदारीची पार पाडलेली त्याची खबरदारी घेऊन आणि त्यांच्या कामाचं मूल्यमापन करून त्यांचा योग्य तो सन्मान करण्यात येईल. महाराष्ट्रातून येणाऱ्या वारकरी भाविकांना आपली एसटी मोफत आहे, परंतु आपले जे बस स्थानक आहे 4, ते बस स्थानक एक 10 किलोमीटरवर आहे, एक 5 किलोमीटरवर, एक 4 किलोमीटरवर आहे. ते येणाऱ्या भाविकांना वयोवृद्ध असतात, त्यांचं सामान असतंय, त्यांना येता येत नाही, तर ती रिक्षावाले त्यांच्याकडून अडवून 200 रुपये घेतात. म्हणजे भाविक येताना महाराष्ट्रातून मोफत येतो एसटीने, परंतु इथं आल्यानंतर त्याला 200 रुपये एका व्यक्तीला द्यावं लागतात. यासाठी आपल्या एसटी महामंडळाच्या बसेस आहेत, त्यांनी वेळेवर त्या बसेस पकडाव्यात आणि त्यांनी त्या प्रवास करावा. त्यांनी रिक्षाचा वापर करू नये. बसेस तिथपर्यंत सोडतात, बसेस स्टँड पर्यंत आल्यानंतर पंढरपुरात येण्यासाठी आपल्याकडून काय व्यवस्था? शटल सेवा MD ने आता सांगितलंय की शटल सेवा इथं यायला देतो त्यांना, शटल सेवेचा वापर करावा. गाड्यांची संख्या कमी आहे आणि गाड्यांची संख्या जास्त आहे, संख्या साहेब काही यांचं म्हणणं आहे की संख्या कमी आहे गाड्यांची, मुंबईवर येणाऱ्यांची, ती गाड्यांची संख्या बस स्थानक आहे, मध्यवर्ती ठिकाण आहे, त्याचं फ्रंटेज 200 फूट आहे, त्याचा व्यावसायिक वापर तर झाला. आताच मी सूचना केलेल्या आहेत, आमच्या MD या ठिकाणी आहेत की व्यावसायिक वापर करायचा, परंतु तो रस्ता वगैरे खोदलेला तेच नाही. मेन रोडवर आहे, बस स्थानक आहे, फार मोठं आहे, तिथं कॉल होऊ शकतो, फ्रंटेज 200 फूट आहे जवळजवळ त्याचं. व्यावसायिक PPP मध्ये घेतोय जुनं स्टँड डेव्हलप आहे, आम्ही आता नवीन PPP तत्वावर घेतोय आणि त्या बस स्टँड आहे, बस पोर्ट करतोय या 5-6 महिन्यामध्ये आषाढीच्या पार्श्वभूमीवर हा पालखी मार्गाचा प्रमुख पालखी मार्ग आहे. नगरपालिकेने जेवढे अतिक्रमण होते ते काढलेले आहेत, काही अनधिकृत होर्डिंग सुद्धा काढलेले आहेत, पण ते रस्त्यावरचे होर्डिंग आता आपल्या जागेमध्ये जवळजवळ 20x40, 20x50 चे लावलेले आहेत.
ते अधिकृत आहेत का अनधिकृत आहेत एकदा आम्हाला सांगायचं. नाही, जे काय आमच्या जागेमध्ये जसं जागेत- वगैरे ठेवलं असेल ते अनधिकृत आहे. नगर माझ्या अधिकाऱ्यांना काढून आपल्या माझ्या जागेत- अधिकाऱ्यांना सूचना देतो आणि ते ताबडतोब काढायला सांगतो. साहेब पंढरपूरचा आरटीओ कार्यालयाचा प्रस्ताव परिवहन अनेक दिवसांपासून थांबलेला आहे. आरटीओ डिपार्टमेंटनं एक आम्ही नवीन आरटीओ कार्यालय देत असताना काही नियम घातलेले आहेत. किमान 5 लाखाची जी आहे ती वाहन संख्या त्या ठिकाणी असणं गरजेचं आणि इतर काही अजून 50 किलोमीटर अंतरावर दुसरं आरटीओ कार्यालय असू नये वगैरे अशा प्रकारच्या काही आमच्या नवीन जे धोरण जाहीर केले त्या धोरणामध्ये अंतर्भाव आहे. त्या धोरणाच्या बाहेर ते जर नसेल तर त्याला मंजुरी देण्यात येईल, परंतु धोरणामध्ये असेल तर त्याला लवकर मंजुरी देईल. तीर्थक्षेत्र म्हणून द्यावी अशी विशेष बाब म्हणून काही करता येणार नाही, कारण शेवटी 50 किलोमीटर अंतरावर आहे ना. तीर्थक्षेत्रासाठी काही विशेष बाब प्रत्येक ठिकाणी काही ना काही विशेष. पंढरपूर जवळ 30 किलोमीटरवरती 2-3 तालुके आहेत. या 3 तालुक्यासाठी जर करता आलं तर ते नाही, आता जोपर्यंत 5 लाख वाहन संख्या होत नाही, कारण आमच्याकडे कर्मचारी तेवढे नाहीये. वाहन संख्या तेवढी असेल तरच आम्हाला ती सोय करता येईल. पंढरपूरमध्ये साहेब सासवडमध्ये आणि काल दिवे गाठात होती 17 तास लागली त्यांचं जे आता बनलेलं असते. मुख्य जे विश्वस्त आहेत भास्कर महाराज त्यांनी अतिशय अडचण आणि असं सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की सरकारकडे कारण त्यांच्या वाहतुकीचा प्रॉब्लेम तिथं झालाय. 17 तास लागले. काल एकादशी होती, बस होता, त्याकडनं अडचण झाली तर मी माहिती घेतो आणि त्यांच्याशी संपर्क साधतो. पंढरपूरमध्ये रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. काही अनाधिकृत आहेत, मुदत संपलेल्या रिक्षा आहेत, बाहेरगावून व्यवसायासाठी रिक्षा येतात. अशा रिक्षांवर कुठलीच कारवाई होत आहे. सध्या इतकी वाहतूक वाढली रिक्षांची, म्हणजे जर चुकीच्या पद्धतीनं बेकायदेशीररित्या जर काही रिक्षा चालत असतील, त्या जर चुकीच्या पद्धतीने शहरामध्ये वावर त्याचा होत असेल तर आरटीओच्या अधिकाऱ्यांना सांगून मी त्याच्यावर त्वरित कारवाई करायला सांगतो. आणि त्याच्यामध्ये घरगुती गॅस भरला जातो आणि 20 नाही, चुकीचं जर असेल आणि भाविकांचा जीव किंवा प्रवाशांचा जीव जर ते अशा प्रकारे धोक्यात घालत असतील तर त्यांच्यावर कारवाई दरम्यान आपल्याच पक्षाचे काही कोणी असू द्या, आमच्या पक्षाच्या असू द्या, दुसऱ्या पक्षाच्या असू द्या किंवा तिसऱ्या पक्षाच्या असू द्या, आमच्या दृष्टीनं पक्षाच्या कार्यकर्त्यापेक्षा प्रवाशांचा जीव महत्वाचा आहे आणि प्रवाशांचा जीव वाचवायला नेहमीच आरटीओ डिपार्टमेंट पुढाकार घेईल आणि त्यांना सहकार्य करेल. छोट्या मोठ्या दिंड्या येत असतात आणि बहुतांश वेळा भरधाव वेगाने आली वाहनं जाऊन त्याच्यामध्ये ऍक्सिडेंट होतात. 2 वर्षापूर्वी सांगोल्या जवळपास 4 ते 5 भाविकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आरटीओ विभागाने 1 वर्ष फक्त वॉक ऑन राईड हा उपक्रम राबवला आषाढी यात्रेमध्ये. त्याच्यामध्ये कुठेही त्याच्यानंतर दिसलेलं नाही. तर या वर्षी परत तशी संकल्पना राबवणार आहात का? मी माझ्या आरटीओ अधिकाऱ्याशी चर्चा करतो आणि तुम्ही म्हणताय त्यानुसार आपण कारवाई करायची. गेल्या 15 दिवशी एक महिला होत्या पुंगतला, त्यांना उतरायची पण पुंगतला उतरायचं होतं जवळपास. आता त्या महिला मला भेटल्या, त्यांनी जी बस आहे ते डॉक्टर कोणीतरी होत्या, त्यांचं निवेदन मला आता त्यांनी दिलं. निवेदन दिल्यानंतर ताबडतोब त्यावर कारवाई करायला सांगितलं आणि 24 तासामध्ये त्या ठिकाणी मी माझ्या अधिकाऱ्याने सांगून जी बस आहे ती बस चालू करायला सांगितली आणि ती ब्रिजवरनं जात होती, टनल मध्ये ब्रिजच्याऐवजी टनलच्या आतून जात होती आणि जागा थांबवत होते. तर त्या जागेवर थांबवण्याची व्यवस्था केली. परत नॅशनल हायवेच्या कामाच्या माध्यमातून काही आमचे बस स्टॉप वगैरे पण उघडले गेलेले आहेत. ते बस स्टॉप सुद्धा पूर्ववत करायच्या सूचना केलेल्या आरटीओचे अधिकारी आले. सर वॉक ऑन राईड आपण राबवतो, तर राबवायचा चांगल्या पद्धतीने केलेला आहे. मानसिक संशयाची बाबत संजय राऊत सकाळी उठल्यानंतरच त्या संशयाला सुरुवात खरी होती. त्यामुळे संजय राऊतांनी दुसरे आपले मित्र म्हणजे राऊतांवर तरी संशय व्यक्त करणार तरुण आहे असं मला वाटतं. त्यामुळे हा काही झाला राजकारणाचा भाग, परंतु काही कौटुंबिक विषय असेल तर त्या कौटुंबिक विषयावर न बोलणं. ओके, थँक्यू. आधी पत्रकार आहेत, त्यांना शिवशाही बस